नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। जमीन आणि पाणी ह्या दोन अशा गोष्टी आहेत ज्याला घेऊन अगदी प्राचीन काळापासूनच वादविवाद सुरू आहेत आणि ते वादविवाद आज 21व्या शतकात देखील थांबलेले नाहीत। अलमट्टी धरण जे कर्नाटकच्या कृष्णा नदीवर बांधलं गेलेलं आहे कर्नाटक सरकारने, त्या धरणाला घेऊन देखील काही काळांपासून वाद सुरू आहे। हा वाद नेमका काय आहे, तो कधीपासून सुरू झाला? 2005, 2019 आणि 2021 मध्ये सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जे पुराचं वातावरण बघायला मिळालं, जो पूर आला होता, त्या पुराचं कारण हे अलमट्टी धरण होतं असं म्हटलं गेलेलं आहे। या अलमट्टी धरणाची उंची आता वाढवण्याचा प्रस्ताव जो आहे तो कर्नाटक सरकारने मांडलेला आहे। केंद्राकडे तो प्रस्ताव आहे। केंद्राकडून अजूनपर्यंत त्यावरती काही प्रतिक्रिया आलेली नाहीये, परंतु धरणाची उंची वाढवण्यासाठी ज्या काही प्रक्रिया आहेत राज्य स्तरावरती राज्य सरकारने त्या प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केलेली आहे। आणि अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्हे ह्याला घेऊन विरोध करत आहेत। ह्याला घेऊन राजकारण होतंय, हा एक वेगळा भाग आहे। कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये एनडीएचं म्हणजे भाजपच्या नेतृत्वातलं सरकार आहे। त्यामुळे ह्याला घेऊन निश्चितच राजकीय वाद होत आहेत। परंतु राजकीय वादाच्या पुढे जाऊन महाराष्ट्रामधले जे 4-5 जिल्हे या धरणाच्या पुरामुळे या धरणामुळे येणाऱ्या पुरामुळे जे अफेक्ट होत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, हा विरोध त्यांच्याकडून का होतोय, महाराष्ट्राला काय नुकसान होणार आहे, त्यासोबतच कर्नाटकच्या पुढची जी राज्य आहेत, खास करून तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, ह्या राज्यांचा देखील कर्नाटकचा जो निर्णय आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला, त्याला विरोध होतोय। हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे, कधीपासून हा वाद सुरू झाला, महाराष्ट्राला त्याचा नेमका फायदा होईल की नुकसान होणार आहे, ह्या सर्वच गोष्टींवरती चर्चा करणं आज महत्त्वाचं झालेलं आहे। तर ह्या सगळ्याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत नवराष्ट्राचे वृत्तसंपादक समाधान पोरे सर आहेत। मी सर्वप्रथम तर त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो आणि थेट आपण मुद्द्याला सुरुवात करूया। अलमट्टी धरणाचा जो वाद आहे तो नेमका काय आहे, म्हणजे सोप्या भाषेत अगदी आमच्या प्रेक्षकांना सांगायचं झालं तर? अलमट्टी धरणाचा वाद जो आहे तो साधारणतः 1977ला जो ह्या कृष्णा पाणी वाटपाचा लवाद स्थापन केला गेला, न्यायमूर्ती बचावतांच्या नेतृत्वाखाली एक आयोग नेमला गेला। त्या आयोगानं काय केलं की कृष्णा खोरे हे महाराष्ट्रामधून उगम पावणारे कृष्णा, कोयना ह्या ज्या काही 30-31 नद्या आहेत, त्या नद्यांच्या खोऱ्यातलं जे पाणी आहे ते पुढं कर्नाटकमध्ये जातं। त्याच्यानंतर आंध्र, तेलंगणा, म्हणजे आता तेलंगणा वेगळं झालं, आता पूर्वी आंध्रच होता। तर ह्या 4 राज्यातून ही नदी याला बंगालच्या उपसागराला मिळते। तर ह्या 4 राज्यांमधून ज्यावेळेला ही नदी प्रवाहित होत जाते पुढं, तर प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नद्या तिला उपनद्या तिला जोडल्या जातात, कृष्णेला मिळत जातात। तर ह्या लवादानं एक निकष काय लावले की कृष्णेची लांबी किती आहे या नदीची, प्रत्येक राज्यामध्ये किती लांबी आहे या नदीची, तो एक निकष लावला आणि त्याचं पाणलोट क्षेत्र प्रत्येक राज्यामध्ये किती आहे, ह्या 2 गोष्टींच्या निकषावर त्यांनी प्रत्येक राज्याला किती पाणी देता येईल याचा एक ठोकताळा घालून दिला आणि तो केंद्रीय जल आयोगानं सुद्धा त्याला मान्यता दिली। त्याच्यानंतर तर ते ज्या वेळेला पाणी वाटप झालं त्याला प्रत्येक राज्याला किती पाणी अडवायला आणि किती पाणी साठवून ठेवायचा ह्याचं एक जल आयोगानं आणि लवादानं त्याला मान्यता दिलेली होती, की ठरवून दिलं होतं की एवढं पाणी अडवायचं, तुम्ही अडवू शकता। म्हणजे या कृष्णा नदीच्या ह्याच्यातून किती पाणी वाहून जातं त्याचं एक कॅल्क्युलेशन केलेलं होतं। आणि मी जसं म्हटलं की प्रत्येक राज्याला किती त्याचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते किती आहे आणि तुम्ही किती अडवू शकता त्या प्रमाणामध्ये। या सगळ्यामध्ये महाराष्ट्राला सर्वात कमी पाणी आलं। त्याचं कारण काय आहे की, आणि आता काही लोक म्हणतात की महाराष्ट्रावर याच्यामध्ये अन्याय झाला, तर ती वस्तुस्थिती तशी नाही आहे। ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये कृष्णा उगम पावते, त्यामुळे उगमाच्या जवळ ज्यावेळेला एखादं राज्य असतं किंवा त्याची लांबी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमीच आहे, लांबी रुंदी पण कमी असते, म्हणजे आणि तिथं तुम्हाला तो पाणलोट जो असतो तो कमीच असतो, बरोबर। तर त्याच्यामुळं आपल्याला महाराष्ट्राला साधारणतः 666 TMC पाणी आपल्याला अडवायला परवानगी मिळालेली आहे।
कर्नाटकला 911 TMC पाणी मिळालेलं आहे आणि आंध्रला मिळालं म्हणजे तेवढं ते पाणी अडवू शकतात. म्हणजे त्याची ती लवादानं तुम्हाला ती मर्यादा घालून दिली, तुम्ही याच्यापेक्षा जास्त पाणी अडवू शकत नाहीये. आणि खाली आंध्र तेलंगणाला आहे जे दिलेलं आहे ते 1001 TMC पाणी अडवायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे. तर आता म्हणजे आता जो काही महाराष्ट्रानं आपण आलमट्टीच्या विरोधात आपण कोर्टात गेलेलो नाही किंवा काही नाही, कोर्टात गेले तेलंगणा गेलेलं आहे. त्याची कारणं त्यांची 2 आहेत की सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. म्हणजे जी आता आपण महाराष्ट्रामध्ये जो धरणाला विरोध होतोय हे एक कारण आहे की हे पाणी साठवल्यामुळं पाठीमागं त्याचा फुगवटा येतो आणि सांगली कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना त्याचा फटका बसतो. ही एक कारण. आंध्रचं त्यांचं कारण, तेलंगणाचं कारण उलट आहे की त्यांचं म्हणणं आहे की पाणी साठवल्यानंतर ज्या वेळेला धरणातून पाणी सोडलं जातं त्यावेळेला ते प्रमाण समजा पाणी जसं 2005ला आणि 19ला एकाच वेळेला जास्त पाणी सोडायची वेळ आली त्याच्यामुळं खाली पुराची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यातला सर्वात मोठा फटका आंध्रला तेलंगणालाच बसलेला होता. कर्नाटकलाही बसला होता, पण कर्नाटक सहन करतो कारण काय ते धरण त्यांचं आहे, त्यांना ते काय म्हणजे सांगता येत नाही की बाबा ह्याच्यामुळं आपलेच दात आपले जोट अशी परिस्थिती त्यांची आहे. पण या विरोधात आंध्रनं हे केलेली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांचा की आमच्या वाट्याचं पाणी त्यांना जात आहे. म्हणजे कर्नाटक जास्त पाणी अडवतं, खरं तसं आहे का? वस्तुस्थिती तशी नाहीये कोणाच्याच बाबतीत. तिन्ही राज्यांच्या बाबतीमध्ये जे आता मी तुम्हाला तिन्ही राज्यांच्या वाट्याचं जे पाणी सांगितलं त्यातलं उलट मी म्हणतो की महाराष्ट्रानंच जास्त पाणी अडवलेलं आहे, म्हणजे वाट्याला आलेलं याच्यामध्ये जास्त म्हणजे मर्यादेच्या पलीकडे नाहीये. पण आता तुम्हाला जे काही 766 TMCचं आपल्याला हे जे मिळालेलं आहे पाणी मिळालेलं आहे आपल्या वाट्याचं त्याच्यातलं साधारणतः आपण 50-55% म्हणजे कोयना 105 TMC आहे, उजनी जे भीमा नदीचं आहे जे कृष्णेची उपनदीचं आहे, उजनी धरण एक आहे जे ह्याच्यानंतर कोयनेच्या नंतरच आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे वारणा धरण ते जे 37 TMCचं आहे. याच्यानंतर मग 10 TMC 12 TMC असे काही धरणं जी सगळी मिळून आपण साधारणतः 250 ते 300च्या आसपास आपण 250 TMCच्या आसपास आपण पाणी साचवलेलं आहे. म्हणजे ते पण 50%चे नाहीच आहे म्हणता येणार. बरोबर. कर्नाटकची पण परिस्थिती आहे. कर्नाटकचे कृष्णेवर 2 मोठे प्रकल्प आहेत, एक आलमट्टी आहे आणि दुसरा तुंगभद्रा आहे. हे दोन्ही धरणं मोठी धरणं आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. बाकीची मग छोटी मोठी कारण त्यांचाही पाणलोट क्षेत्र म्हणजे जवळजवळ 6 ते 7 जिल्हे आहेत. जो बेळगाव जिल्हा आहे, बागलकोट जिल्हा आहे, त्याच्यानंतर रायचूर आहे, म्हणजे असे 6 ते 7 मोठे जिल्हे आहेत की ज्याचं पाणलोट क्षेत्र आहे. आणि जसं महाराष्ट्रातनं मी सांगितलं तुम्हाला की 30-31 नद्या हे आलमट्टी धरणात पाणी घेऊन जातात, तसंच तुंगभद्रेला सुद्धा म्हणजे कर्नाटकातनं अगदी शिमोग्यापासून म्हणजे कोस्टल कर्नाटकाच्या या बाजूनं पण येणाऱ्या नद्या मोठ्या नद्या आहेत की ज्यांचं पाणी कृष्णेला मिळतं. तर ते त्यांना अडवायचा त्यांचा अधिकार आहेच आहे. म्हणजे अगदी विजापूर जिल्हा असेल, बागलकोट असेल किंवा तिकडं शिमोगा असेल, ह्या सगळ्या जिल्ह्यांना पाणी त्यांचं अडवून ठेवायला त्यांनी पाणलोट क्षेत्र विकसित करायला सुरुवात केलेली आहे. कारण एवढं जर समजा 911 TMC पाणी साचवायचं आहे तर छोटी छोटी धरणं हा त्याला पर्याय, कारण मोठी धरणं ला मर्यादा आहेत. कर्नाटकने जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राने 250 म्हणजे 600 TMC पर्यंतची परमिशन आहे, परंतु 250 TMC पर्यंतच पाणी आतापर्यंत साठवलेलं आहे किंवा त्या क्षमतेची धरणं आपल्याकडे आहेत. कर्नाटकची काय परिस्थिती आहे? कर्नाटकला 900 TMC पाणी 911 TMCचं मिळालंय. आता कर्नाटकची परिस्थिती म्हणजे हे 2 धरणं सोडली तर त्यांच्याकडे मोठं धरण नाहीये. म्हणजे तुंगभद्रा धरण एक, हिडकल एक आहे. हिडकल जे साधारणतः ते एक 40-45 TMCचं आहे आणि तिसरं आलमट्टी. आलमट्टीची आता मुद्दा येतो आपला की आलमट्टीची उंची वाढवण्याचा जो काही हे आहे, म्हणजे आलमट्टी साधारणतः 2003ला धरण पूर्ण झालं ते आणि त्याच्यानंतर म्हणजे महाराष्ट्रानं त्यावेळेला पण एक भूमिका मांडलेली होती की आलमट्टीची फूग पाठीमागं सांगली कोल्हापूरला बॅकवॉटर जो आहे येईल म्हणून पाणी साठवण्यापूर्वी सुद्धा. कारण त्याचं कारण एक असं आहे की म्हणजे मी ज्या वेळेला सांगलीमध्ये रिपोर्टिंग करत होतो 2005चा पूर आला त्यावेळेला मी काही गावांमध्ये रिपोर्टिंगला गेलो तर तिथं एक मिरज तालुक्यातलं एक गाव होतं निलजी बामणी. त्या गावामध्ये ना ग्रामपंचायतीच्या समोर म्हणजे नदीच्या अगदी काठाजवळच गाव आहे ते, अगदी लागून असं, आणि तिथं पात्र काय फार मोठं नाही आहे त्याचं. तर त्या गावाच्या लगत ग्रामपंचायतीच्या समोर एक पोल होता, त्या पोलवर काही मार्किंग होते. तर ते मी त्या सरपंचाने विचारले की हे नेमकं काय मार्किंग कशाचे आहेत काय.
तर त्यांनी सांगितलं की काही महिन्यांपूर्वी अलमट्टीचे म्हणजे कर्नाटकातले काही इरिगेशनचे अधिकारी आलेले होते आणि त्यांनी हे मार्ग केलेले आहेत. आता ते मार्ग कशाचे आहेत काय आहेत एवढी टेक्निकल माहिती त्यांना नव्हती, पण एक तो अंदाज होता की पाठीमागं बॅक वॉटर किती येऊ शकतं, म्हणजे त्यांनी हाईट किती ठेवल्यानंतर आणि काय त्याचा एक कर्नाटकने हिशोब केलेला होता, हे मात्र नक्की. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अलमट्टी धरण ते साधारणतः महाराष्ट्राची बॉर्डर म्हणजे राजापूर बंधारा कोल्हापूर जिल्ह्यातला जो शेवटचा बंधारा आहे तिथंपर्यंतचा जो जमिनीचा उतार आहे तो केवळ 27 मीटरचा आहे. त्यामुळं जे काही पाणी साचेल म्हणजे धरणामध्ये तर त्याचं बॅकवॉटर इथंपर्यंत 100% येणार नाही, कारण ते अंतर 200 किलोमीटरचा एवढा मोठा पाणलोट तर काय धरणाचा नाही येत आहे. पण जरी मध्ये आधी धरण असतील तर ते प्रत्येकाचं पाणी थोडं थोडं का होईना साचत राहणार आहे पाठीमागं, आणि ती फूग इकडं महाराष्ट्रामध्ये आतमध्ये येणार आहे. याचा कर्नाटकला पण त्यावेळेला अंदाज होता आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी ते सगळं तो सर्वे केलेला होता. कर्नाटक 2 वर्ष पाणी साठवण्यासाठी पण थोडंसं जरा हे करत होतं, कारण महाराष्ट्राचा विरोध होता त्यामुळं. तरी 2005ला त्यांनी पाणी अडवायला सुरुवात केली. मग त्याला कर्नाटकनं काय केलं की फक्त 500 म्हणजे त्याची ॲक्च्युअल 524ला त्यांनी त्यावेळेलाच मान्यता घेतलेली होती जेव्हा धरण बांधलं त्यावेळेला. म्हणजे आत्ता जी उंची आहे अलमट्टी धरणाची ती 519.6 काय समथिंग मीटर आहे एवढी, आणि आता 6 मीटर आणखीन वाढवण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे तो ऍक्च्युअली तो प्रस्ताव नाहीये, तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याच वेळेला, फक्त त्यांनी ते अडवलेलं नव्हतं. अगदी 2005ला सुद्धा 519 त्यांनी अडवलेलं नव्हतं, 517 मीटर एवढंच पाणी त्यांनी अडवलेलं होतं. म्हणजे तेवढी हाईट तेवढीच होती, कमीच होती. कमीच होती. तरी सुद्धा त्यावेळेला 2005ला म्हणजे सांगली आणि कोल्हापूरला त्या पुराचा फटका बसला. त्याच्यानंतर 2006ला सुद्धा पूर आला होता. म्हणजे 5ला जेवढा आला होता ना तितकी त्याची तीव्रता नव्हती, पण 6चा आणि 5च्या याच्यामध्ये एक फरक मी तुम्हाला सांगतो की 6ला पाणी म्हणजे कमी उतार पुढं सरकारण्यासाठी खूप वेळ लागला. म्हणजे जवळजवळ 8 दिवस पुराचं पाणी म्हणजे असं स्टेबल होतं. गावांमध्ये होतं पाणी, गावांमध्ये शहरामध्ये होतं, तर ते खाली सरकारला वेळ लागत होता. तर हे एक कारण सांगितलं गेलं की अलमट्टी धरणामुळे हे सगळं होतंय. अलमट्टी धरण खरं तर ह्या पुराच्या याच्यातलं एक कारण आहे. म्हणजे हे काही पुराला म्हणजे मला तोच प्रश्न आहे की अगोदर आत्ता जे आहे जे धरणाची उंची आहे ती 519.6 आहे, आता वाढवतायत ते 524 करतायत, म्हणजे साधारण 5.5-6 मीटरच्या आसपास ती उंची वाढणार आहे. तर 5.5-6 मीटर उंचीला विरोध का होतोय? आणि आता जसं तुम्ही सांगितलं की अगोदरच त्यांनी 524 मीटरची प्रस्ताव पारित केलेला होता आणि तो मंजूर देखील झाला होता. त्यांनी धरणाची उंची जर त्याच वेळी वाढवली असती तर कदाचित हा विषय आता नसताच. मग काय कारण आहे की आता पुन्हा त्याच्यावर विवाद होतोय? तेलंगणा अगदी सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. ते 2005 नंतर ज्यावेळेला 2019ला पुन्हा पूर आला किंवा 21ला पुन्हा आला, हे 2 मोठे पूर आलेले, महापूर आलेले होते. या पुरांमध्ये सांगली कोल्हापूरला त्याचा फटका बसला. म्हणजे त्यावेळेला पुन्हा अलमट्टीच्या धरणाच्या उंचीचा पाणीसाठ्याचं चर्चा पुन्हा सुरू झाली. मधल्या काळामध्ये पूरच नव्हता त्यामुळं याच्यावर चर्चा झालीच नाही. आणि त्यामुळं आपला आत्ता जो काही विरोध होतोय तो हा या दोन्ही जिल्ह्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरांना सुद्धा फटका बसतोय. सांगली शहर असेल आणि कोल्हापूर शहर, ह्यामुळं हा सगळा विरोध उंची वाढवण्यासाठी होतोय. आणि खरं तर तो म्हणजे त्यांना परवानगी ऑलरेडी मिळालेली आहे त्यामुळे तर हा विरोधच अनाठाई आहे. तुम्ही किती त्याच्या विरोधात गेला. आंध्रच्या याचिकेच्या संदर्भामध्ये त्याचा एक हे होईल, विचार होऊ शकतो की त्यांना पाणी कमी मिळेल म्हणून. पाणी कमी मिळतं म्हणण्यापेक्षा पुराचा फटका त्यांना जास्त बसेल पाणी सोडल्यानंतरचा. कारण हे धरण मोठं आहे, पाण्याचा खाली जे पाणी जाणार आहे ते पाणी जास्त पाणी जाणार आहे, त्यामुळं तो त्यांना जास्त फटका बसू शकतो. त्यामुळं आंध्रच्या याचिकेचा विचार करून कर्नाटकला काही रिस्ट्रिक्शन्स घातले जातील कदाचित. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेला तर कर्नाटकची बाजू याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहे, कारण थेट पाणलोट क्षेत्र इथंपर्यंत नाही आहे. मधले बंधारे वगैरे या सगळ्याचा विचार केला तर महाराष्ट्रापर्यंत पाणी ते येतच नाही. बरोबर. पण मानवतेच्या दृष्टीने विचार केला की हे कारण आहे, हे कर्नाटकलाही मान्य आहे, फक्त ते मान्य करत नाहीत.
की हे आहे कारण आहे कारण. तुम्ही सांगितलं की जे म्हणजे पूर आले होते 2005चं उदाहरण तुम्ही दिले, 2019 आहे, 2021 आहे, तर याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की धरण अलमट्टी धरण जे आहे ते एक कारण होतं. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय कारण होती? त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की 2005 आणि 2019 ह्या दोन्ही वर्षाची सिच्युएशन एक होती की एकाच वेळेला म्हणजे कमी वेळामध्ये पाऊस जास्त पडला आणि अलमट्टीला जाणाऱ्या पाण्यातलं जवळजवळ 70-75% वाटा ह्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ ह्याच्यापासून म्हणजे आपण कृष्णेपासून सुरुवात केली, कृष्णेपासून पाणी कृष्णा कोयना ह्या नद्यापासून ते अगदी दूधगंगा वेदगंगा ज्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या उगम पाहून येतात त्या नद्यांपर्यंत 30 ते 31 नद्या आहेत की ज्याचं पाणी अलमट्टी धरणाला जातं कृष्णेच्या ह्याच्यातून. तर ह्या पूर्ण ह्या सगळ्या खोऱ्यामध्ये नद्याच्या खोऱ्यामध्ये कृष्णेच्या एकाच वेळेला जास्त पाऊस पडला, कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला, त्यामुळे नदीमध्ये पाणी यायचं प्रमाण वाढलं, जास्त होतं. 2005चा अनुभव तोच होता. पण 5ला काय झालं होतं की एक अलमट्टी धरणाच्या पाण्याचा नेमका परिणाम काय होणार आहे याची कोणाला आयडिया नव्हती. बरोबर. आणि 2003 आणि 4ला सलग दुष्काळ होता. त्यामुळं पाटबंधारे विभागानं जे कोयनेच्या धरणामध्ये पाणी साठा करताना त्याला सुद्धा नियम घालून दिलेले आहेत की जूनमध्ये किती पाणी असायला पाहिजे, जुलैमध्ये किती असायला पाहिजे आणि ऑगस्टमध्ये धरणामध्ये किती पाणी साठा असायला पाहिजे. म्हणजे धरण भरून घेताना टप्प्याटप्प्याने भरून घ्यायचं आहे. हे जल आयोगानं आणि आपल्या लवादानं हे घालून दिलेले आपल्याला एक मर्यादा दिलेली आहेत किती असं तुम्ही कधी पाणी साठवलं पाहिजे. त्याचा आपण त्यावेळेला काहीच विचार केला नाही आणि कारण दुष्काळ असल्यामुळं लोकांचा रोष नको म्हणून पाटबंधारे विभागानं ते सगळं धरण एका वेळेला ज्यावेळेला पाणी आलं ते भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेला मुंबईमध्ये 26 जुलैला जो पाऊस आला तोच पिरियड होता की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस पडत राहिला, सलग पाऊस पडत राहिला. म्हणजे साधारणतः 8 दिवसाच्या पिरियडमध्ये 60-65 TMC पाणी धरणामध्ये आलं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. त्याच्यामुळं धरण भरल्यानंतर सुद्धा पाणी येत राहिलं. पर्याय नव्हता की ते पाणी काही साठवून आपण ठेवू शकत नाही धरणाच्या क्षमतेच्या पलीकडे, ते पाणी सगळं खाली सोडण्याचा पर्याय राहिला नाही. आणि त्याच्यामुळं साधारणतः 1-1.5 लाख क्युसेकनं ज्यावेळेला पाणी सोडलं तर संपूर्ण ह्या कृष्णेच्या कोयनेच्या परिसरामध्ये पूर येत गेला. कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती सेम होती, तिथं पण ती धरणं पण भरत गेली आणि ते सगळं पाणी सोडावं लागलं. म्हणजे मुळातच हा आपल्याच नद्यांना आपणच सोडलेल्या आपल्या चुकीच्या नियोजनाचा एक परिणाम पुराचा होताच. आणि तो फूग जी आली पाणी लवकर गेलं नाही, एकाच वेळेला सगळ्या नद्यांचं पाणी आलं, मग तो आपण अलमट्टीला दोष पूर्ण कसा देणार. आणखी दुसरं एक त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण जे हायवे बांधलेले आहेत तर त्याच्यावर फारशी कोणी चर्चा करत नाही. हायवे बांधताना आपण काय केलेलं आहे की त्या हायवे बांधताना आपण भिंती बांधलेल्या आहेत मध्ये. म्हणजे पूल बांधतो त्या पुलाच्या दोन्ही बाजूला पूर्ण अशा भिंतीसारखं आपण बांधकाम केलं. म्हणजे त्याच्यातून पाणी वाहिलं पाहिजे किंवा खाली त्याला मोऱ्या सोडल्या पाहिजेत असं काही कुठली रचना आपण केलेली नाही आहे. आणि हे सगळे आहे कारण कोल्हापूरला ज्यावेळेला 2019च्या पुराचं नंतर एक वडनेरे म्हणून एक समिती नेमलेली होती, त्या समितीने पण हेच निरीक्षण नोंदवलेलं होतं की जे आपण हायवेच्यामुळं पाणी अडतं तर ते पाणी त्या पाण्याचा फटका 2019मध्ये खूप मोठा बसला. कोल्हापूरचा संपूर्ण नॅशनल हायवे हा जवळजवळ 4 दिवस पाण्याखाली होता. त्याचं कारण हेच होतं त्या पाण्याला तटच आला, एवढा मोठा म्हणजे भिंत बांधली म्हणजे तटच आला त्याला तो, त्यामुळे ते पाणी लवकर सरकलं नाही. तर ही अशी अनेक कारण आहेत. त्यानंतर जी काही आपण नदीच्या काठावरचा जो ग्रीन झोन असतो किंवा ब्ल्यू झोन असतो त्याच्यामध्ये बांधकामं घरांची खूप झालेली आहेत. मग ते पाणी पाठीमागे सरकण्यासाठी जे तुम्ही वाट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये घरं बांधली की ते पाणी दुसरीकडे वाट शोधणार, ते काय थांबणार नाहीये. त्याच्यामुळे पण नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पुराला केवळ अलमट्टी धरण ह्याला तुम्ही कारणीभूत ठरवून चालणार नाहीये. या बाकीच्या पण कारणांचा आपण विचार करायला पाहिजे. आता परत नव्यानं हा प्रश्न किती म्हणजे हे होणार आहे बघा, चिघळणार आहे. आपण 2 नवीन हायवे बांधतोय. एक तो शक्तिपीठाचा जो काही आहे तो एक हायवे आहे आणि आणखी एक दुसरा आपण पॅरलल हायवे आता बांधतोय. म्हणजे हे सगळे जर हायवे झाले आणि त्याची जर रचना या जर झाली तर पुन्हा म्हणजे पुराचं संकट आपल्याला
खूप मोठं आपल्याला सहन करावं लागणार आहे त्याच्यामध्ये. 2019ची जी परिस्थिती होती, म्हणजे एका बाजूला सांगली, कोल्हापूर, सातारा हा जिल्हा पाण्याखाली होता. सातारा पूर्ण जरी नसला तरी काही तालुके साताऱ्याचे पण पाण्याखाली होते. आणि दुसरीकडे आपण बघितलं की मराठवाडा जो विभाग आहे तिथे दुष्काळ होता. म्हणजे एका बाजूला पाण्याचं संकट, दुसऱ्या बाजूला दुष्काळाचं संकट. आणि हे कमोवेश प्रत्येक वर्षी आपल्याला तसं बघायला मिळतंय. मग ह्याच्यातून वे आउट काय आहे, म्हणजे काय? आणि ह्याच मुळे एक विषय गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे, तो म्हणजे नदी जोड प्रकल्प. तो चर्चेत असतो परंतु त्यावरती काम होत नाही. तर ह्या नदी जोड प्रकल्प करणं किती फायद्याचं आहे आणि ते प्रत्यक्षात न येण्याची कारणं काय, किंवा प्रत्यक्षात येण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? आता तुम्ही सांगितलं तसं 19च्या पुरानंतर याच्यावर व्यापक चर्चा झाली. म्हणजे 2005 नंतर पण चर्चा झालेली होती, पण 2019 नंतर त्याच्यावर खूप चर्चा झाली. कारण तो नदी जोड प्रकल्प हा काही ठिकाणी सत्यात उतरत होता. म्हणजे सुरेश प्रभूंनी जी संकल्पना मांडलेली होती त्यातले बरेचसे नदी जोड प्रकल्प महाराष्ट्रात नाही पण अन्य राज्यांमध्ये त्याचं बऱ्यापैकी काम चालू झालेलं होतं. आता कृष्णेचं पाणी आपण कृष्णा कोयना नद्यांचं पाणी जर आपण मराठवाड्याला वळवायचं असेल तर त्याच्यासाठी कुठून ते पाणी न्यायचं, काय न्यायचं, हे सगळे खूप त्याच्यावर म्हणजे एक विचार करावा लागेल. मी काही त्याच वेळेला पाटबंधारे अधिकाऱ्यांशी काही बोललेलोही होतो. तर त्यांचं अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जे त्या प्रकल्पावर काम केलेले अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही योजना म्हणजे सत्यात उतरवणं शक्य नाही आहे. कारण त्याच्यासाठी एक तर खर्च खूप आहे. कारण ह्याचा जर म्हणजे इथल्या आपल्या भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर ते पाणी इथून मराठवाड्याला न्यायला तेवढं सोपं नाही आहे. पर्वतरांगा वगैरे ह्या सगळ्या आहेत आणि खूप प्रचंड खर्च त्याला करावा लागेल. हा एक भाग. म्हणजे तुम्हाला फक्त पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला पुराचं पाणी पुढं जात आहे त्यावेळेला तुम्हाला ते वळवायचं आहे एवढंच. बरं, ते वळवलं तर तुम्हाला तिथं साठवण्यासाठी किंवा ते कुठेतरी कुठल्या तरी धरणामध्ये तुम्हाला डायव्हर्ट करायला लागेल. तर तिथंपर्यंत नेण्यासाठीची सगळी व्यवस्था तुम्हाला एक करावं लागेल. धरणं मोठी तिथलं बांधून ठेवावी लागतील. कारण हे पाणी कृष्णेमधून जे पाणी वाहून जातं त्याचं प्रमाण पण नाही म्हटलं तरी 100-200 TMC पाणी आपण अडवू शकत नाही, ते खाली वाहून जातं. म्हणजे आलमट्टी भरतं याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की 125 TMC तर तेच आहे. त्याच्यानंतर खाली आणखी तुंगभद्रा धरण आहे, बाकीची काही धरणं आहेत, त्याच्यामध्ये हे पाणी जातच आहे. आंध्रचं एक सगळ्यात मोठं जवळजवळ 200 TMCचं आंध्राने एक बांधलेलं धरण आहे, त्याच्यामध्ये पण हे पाणी जातच आहे. पण हे आपल्याला वळवायचं म्हणलं तर आपल्याला तशी पर्याय व्यवस्था आपल्याला धरणं बांधावी लागतील आणि मग ही पाणी वळवायचा त्याचा विचार करावा लागेल. पण ही आत्ताच्या सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर ती एक अशक्य कुठीतली गोष्ट दिसते. आता सध्या सुद्धा म्हणजे कृष्णा नदीवर जे की आपण ताकारी आणि म्हैसाळ ह्या दोन ज्या योजना केल्या तर म्हैसाळ योजनेला पाणी वारणेच येतं, म्हणजे कृष्णेचा पाण्याचा संबंधच येत नाही. तर ताकारी एकच योजना अशी आणि टेंबू योजना, या दोन योजनांना आपण कृष्णेच्या पाण्याचा वापर करतो. पण ते पाणी पुरामध्ये आपण दुष्काळी भागाला न्यावं या योजनातून अशी एक मध्यंतरी काही लोकांनी कल्पना मांडली, माध्यमांनी मांडली. तर त्यावेळेला सगळ्यांनी जर त्याचा एक विचार केला की हे शक्य आहे, करता येणं शक्य अवघड नव्हतं. कारण काय पंप ऑलरेडी पंप आहेत, ते पाणी उचलायचं आणि न्यायचं आहे. तर दोन्ही ठिकाणचे दोन्ही योजनांचे पंप ह्या पुरामध्ये पाण्याखाली होते. म्हणजे तुम्ही उचलणार कसं पाणी, आणि ते पंपच पाण्यात जर पुरामध्ये गेले असतील तर ते पाणी उचलू शकणार नाही. म्हणजे त्याचाही विचार आपण केला नव्हता. ज्यावेळेला योजना केल्या त्यावेळेला हाही व ते पंप आपण एखाद्या एक ठराविक उंचीला पाहिजेत की जे पूर आला तरी ते चालू राहतील आणि तिकडे हे करता येईल, तर ते शक्य झालं नव्हतं. त्यामुळं ह्याच्यामधल्या मर्यादा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. ही भौगोलिक परिस्थिती आणि ते सगळं पाणी डायव्हर्ट करणं. म्हणजे काही लोकांनी जर असं हे केलं होतं की जे ह्याच्यातून कोयनेतून आपण वीज निर्मितीचं पाणी खाली कोकणामध्ये जातं ते पाणी डायव्हर्ट करायचं. म्हणजे आपण ते पठारावरचं पाणी आपल्याला न्यायचं म्हणजे किती अवघड आहे हे दिसते. आणि ते पाणी न्यायचं असं खाली जाणार, समुद्राला जाणारं पाणी आपण वळवायचा विचार करतो. तर ते जेवढ्या दिसतात आपल्याला नदी जोड
म्हणजे बिहारमध्ये किंवा इकडे ज्या काही योजना झाल्या तर ते मुळात ते सपाट प्रदेश असल्यामुळं नदीजोड प्रकल्प म्हणजे भौगोलिक चॅलेंजेस त्यांना तेवढे नाही जेवढे महाराष्ट्राला आहेत आणि खूप मोठा खर्च करावा लागेल. तेवढा खर्च तुम्हाला रिकव्हर करायला तेवढं म्हणजे त्याच्यातून दिलेल्या पाण्यातनं ते पैसा तेवढा येणं कितपत हे आहे, अवघड आहे सगळं ते. नाही पण खरं तर म्हणजे दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जर एक विचार केला आणि लागणारे पैसे म्हणजे नदीजोड प्रकल्पासाठी जे काय पैसे लागतील, जो काय खर्च येईल तो पैसा एका बाजूला आणि शेतकऱ्यांचे किंवा आपल्या राज्यातील नागरिकांचे प्राण हे दुसऱ्या बाजूला, असं जर ठेवून विचार केला तर तो पैसा कमी वाटतो का? म्हणजे खर्च करता येऊ शकतो का तेवढा पैसा? काय बघा, खर्च करायला म्हणजे सरकारनं जर ठरवलं, केंद्र सरकारनं, या महाराष्ट्र सरकारला तर हे शक्यच गोष्टी नाही आहेत. केंद्राने याच्यामध्ये सहकार्य केलं तर त्याच्यातून मला एक जो मार्ग दिसतो तो की आता नाही म्हणलं तरी म्हैसाळ योजनेतून आणि टेंबू योजनेतून पाणी हे सोलापूर जिल्ह्यापर्यंत गेलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे आपण ते बोगद्यानं आणि म्हैसाळ योजने ते थेट पाटानं आपण त्याचे कॅनल काढलेले आहेत, ते पाणी गेलेलं आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये पोचलेलं आहे. आणि सोलापूरपासून आपल्याला मराठवाड्यामध्ये न्यायला काय फार मोठं म्हणजे डोंगर अडथळे, एक थोडाफार तो एडशीचा जो डोंगर सोडला बार्शी तालुक्यातला तर तसा फार काही अडथळा नाही, भौगोलिक अडथळा नाहीये. मग ते पाईपलाईन सुद्धा आपल्याला पाणी नेता येईल. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी नेऊ शकणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण अंतर खूप आहे. पंप अनेक ठिकाणी तुम्हाला पंप बसवावे लागतील, कारण पूर्ण उतार तर नाही आहे. म्हणजे पूर्ण उतारानं जर नैसर्गिक उतारानं पाणी सोडणं त्याला खर्च जास्त येत नाही. पण काही ठिकाणी जर चढ असेल तर तिथं तुम्हाला पाणी लिफ्ट करावं लागतं, तिथं परत ते पंप बसवायला लागतात. हेच मी म्हटलं की त्याच्यातून येणारा पैसा जो आहे तो त्या शेतकऱ्यांना तुम्हाला पाणीपट्टी किती लावायला लागेल हे सगळं जर पाणी तिथं न्यायचं म्हणलं तर. मग सरकारला हे दरवर्षी एवढे पंप चालू करून तिथं पाणी घेऊन जायचं आणि तिथली धरणं भरून घ्यायची म्हणलं तर वीज बिल सुद्धा परवडणारं नाही आहे महाराष्ट्र सरकारला आपल्याला ते. त्यामुळं त्याही गोष्टी आपल्याला ते करणं शक्य तितका ह्याच्यामध्ये नाही. ह्या तुम्ही म्हणता की लोकांचे प्राण त्यांना आपण मदत करणं वगैरे, त्याच्या तुलनेमध्ये तशी तुलना होऊ शकणार नाही. कारण लोकांचे प्राण हे प्राण वाचलेच पाहिजे, तो काय त्याच्यासाठी जो खर्च करायचा करावाच लागेल. पण ह्याही गोष्टी आपल्याला तितक्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत, कारण तो खर्च खूप मोठा आहे. त्यामुळं ते कितपत त्याच्यावर आता आणखी काही केंद्र सरकारने जर समजा मदत केली तर त्याच्यात काही मार्ग निघाला तर निघू शकेल. पण सध्या तरी पाटबंधारे लोकांच्याच अधिकाऱ्यांच्याच म्हणण्यानुसार की ही योजना तेवढी शक्य नाहीये. एक शेवटचा प्रश्न, पुन्हा आपण जी मूळ आपला विषय आहे अलमट्टी धरणाचा, 2005ला महाराष्ट्रामध्ये पूर आला, 2019 आणि 2021 आणि 2006चा पण तुम्ही उल्लेख केला, पण तेवढा 5 सारखा तो प्रभाव नव्हता, परंतु परिस्थिती तशी होती. तर हे काय वारंवार प्रत्येक वर्षीच अलमट्टीमुळे पूर येतोय अशातला काय भाग नाहीये. मग विरोध का? म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षीचा हा तुमचा प्रश्न नाहीये आणि त्यात तुम्ही हे पाणी जर वळवण्यासाठी जर सक्षम सरकार झालं, केंद्राने जर मदत केली तर मग प्रश्नच राहणार नाही ना. नाही, मग तुम्ही म्हटलं तसं सुरुवातीला राजकारण हे याच्यामध्ये आहेच आहे. म्हणजे पाण्याचं राजकारण हे कुठं नाही होत आलेलं, कधीपासून पाण्याचं राजकारण हे चालू झालेलं आहे. म्हणजे अगदी कावेरीचा जो प्रश्न होता तो पण कित्येक वर्ष अजूनही सुटलेला नाही. म्हणजे हे प्रत्येक राज्यांमध्ये हे प्रश्न पाण्याच्या आहेत. आता भारत पाकिस्तानचा सुद्धा पाण्याचा प्रश्न ह्या युद्धाच्या निमित्तानं चालू झाला. बरोबर. त्यामुळं ह्याच्यामध्ये अलमट्टी धरण हे एक कारण 100% नाही आहे. कारण मी त्या दोन्ही पूर मी जवळून बघितलेले आहेत, मोठे पूर होते ते. त्यामुळे एकमेव अलमट्टी धरण हे कारण नाही आहे. आपण काय करतो की आपण ज्या काही चुका केल्या त्या पण झाल्याच आपण यातनं प्रयत्न करतो. म्हणजे जिथं कुणाची मालकी नाही आहे, सरकारी जमीन आहेत, असे ओत असतात त्या नदीच्या काठाचे, जिथं बॅकवॉटर जाण्यासाठी सोय केलेली असते नैसर्गिकरित्या, तिथं तुम्ही घरं बांधायला परवानगी देता. हे कोण देतं? तिथले स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, जे कोणी असतील ते लोकच ह्या लोकांना घर बांधायला परवानगी देतात. आणि परत मग त्यांचं पुनर्वसन करा म्हणून परत सरकारवर तेच लोक दबाव आणतात. हे परत होतं. म्हणजे हे दुष्टचक्र आहे सगळं ह्याच्यामध्ये. तर हे आपणच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ह्याला कुणाला, कुठल्या एका यंत्रणेला, ह्याला व्यवस्थेला आपल्याला दोष चालणार नाही. अलमट्टी धरण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्याच्यावर कर्नाटकनं मानवतेच्या दृष्टीनं विचार करावा की पाणी कोणत्या लेवलला
आता त्यांना धरण म्हणजे धरणाची उंची वाढवण्यापासून तर आपण रोखू शकणारच नाहीये. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे. त्यामुळे आपण त्याला काही हे करू शकत नाही. आपण तेवढीच एक विनंती करू शकतो की तुम्ही पाण्याची लेवल एका ठराविक ह्याच्यापर्यंत ठेवा आणि ज्या वेळेला पाऊस कमी येईल त्यावेळेला पाणी येतच राहतं नद्यांमधनं, त्यावेळेला तुम्ही एका टप्प्यामध्ये तुम्ही धरण भरून घ्या. ही एक विनंती करणं त्यांना हा एक पर्याय आहे त्याच्यावरचा. धरणाच्या उंचीवाढीला विरोध करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. धन्यवाद सर, तुम्ही ह्या सर्व प्रकरणावरती अगदी सखोल आणि अगदी जी माहिती आमच्याकडे नव्हती, आमच्या प्रेक्षकांकडे नव्हती, ती माहिती तुम्ही दिलीत. अगदी सोप्या भाषेत आम्हाला हा जो विवाद आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलात. कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्याच्यावरती किंवा हा जो वाद आहे, सीमावाद हा एक वेगळाच विषय आहे. त्यातून आता एक नवीन नाही म्हणता येणार, गेल्या काही वर्षांपासून जो अलमट्टी धरण आणि पाण्यावरून जो वाद सुरू आहे, हा वाद नेमका आता कुठे जाईल, सुप्रीम कोर्टाचं यावर काय म्हणणं येईल, केंद्र सरकार अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला परवानगी देईल की नाही देईल, हा सर्व विषय अजूनपर्यंत न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे ह्यावर आत्ताच भाष्य करणं काही सोयीस्कर होणार नाही. परंतु महाराष्ट्राला त्याचा धोका तसा कमी आहे. इतर जी कारणं आहेत पुराची, सांगली, सातारा, त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जो पूर येतो, त्या पुराची इतर जी कारणं आहेत ती कारणं देखील आपण तपासली पाहिजेत. त्या कारणांवरती देखील काम केलं पाहिजे. ज्या चुका होतात त्या चुका सुधारल्या पाहिजेत. केवळ आपल्या चुका झाकण्यासाठी इतर कोणावरती दोषारोपण करणं हे देखील बरोबर नाही आहे. तर ह्या चर्चेतून आपल्याला बरीच माहिती मिळाली असेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.